हॅलो गाईज, तर आज माझ्या मुलाला गोड असे आप्पे खायचे आहे. त्यासाठी मी इथे हा 1 कप तांदूळ घेतलेला आहे. चिकट भात होतो असा तांदूळ इथे घ्यायचा नाहीये. हा तांदूळ मी छान आता 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तांदूळ मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणीही घातलेलं आहे. 5 ते 6 तासासाठी आपण तांदूळ छान भिजत घालू. 6 तास झालेले आहे. ते तांदूळ बघा छान असे भिजल्या गेलेले आहे. आपण तांदूळ ह्या चाळणीमध्ये काढून घेऊया. बाहेर पाऊस बघा किती पाऊस पडत आहे. आणि आता तांदूळातील सर्व पाणी निथळेपर्यंत आपण तांदूळ हे असे चाळणीत ठेवायचे आहे. ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपाने पाऊण कप आपण गूळ घालूया. त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकूया. हे गुळाचा पाक करायचा नाहीये, फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. गूळ छान विरघळला आहे. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण थंड होऊ देऊ. मिश्रण छान असं थंड झालेलं आहे. तांदूळही छान सुकलेले आहेत. तांदूळ आता आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊया. गुळाचं आपलं हे मिश्रणही थंड झालेलं आहे. ते आता गावठ्या तांदळामध्ये टाकून घेऊया आणि आता हे छान ग्राइंड करून घेऊया. आता त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 केळी घालूया आणि पुन्हा हे छान ग्राइंड करून घेऊया. असं स्मूथ हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण आपण रात्रभरासाठी असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया. 7-8 तास झालेले आहेत. हे बघा छान आपलं फर्मेंट झालेलं आहे. ह्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला ओल्या नारळाचे तुकडे लागणार आहेत. तूप गरम करायला ठेवलं होतं. आता त्यामध्ये आपण खोबऱ्याचे तुकडे टाकूया. ते फ्राय करून घेऊ. खोबऱ्याचे तुकडे छान असे तळून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊ. खोबऱ्याचे तुकडे आता आपण बॅटरमध्ये घालूया. वेलची पावडर घालूया. आपण मिक्स करून घेऊया. आता आपण आप्पे तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे आप्पे पात्र ठेवला. तर त्यामध्ये आपण तूप घालूया. तूप छान गरम झाले. आता त्यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊया. आपण झाकण ठेवूया. एक साइडने छान झालेले आहेत. मध्ये जास्त हीट लागते, लगेच फ्राय होऊन जातात. साईडला थोडा वेळ लागतो. आप्पे कसे आपले टम्म असे फुगलेले आहेत. सर्व असे टर्न करून घेऊया. आता इथे आपल्याला झाकण पुन्हा ठेवायची गरज नाहीये. आदल्या दिवशी जर सर्व तयारी असेल ना, तर दुसऱ्या दिवशी पटकन तुम्ही हे मुलांना टिफिनलाही बनवून देऊ शकता. हे बघा मधले आप्पे लगेच आपले हे फ्राय झालेले आहेत. ते आपण काढून घेऊया. ते जास्त जळायला नको. सर्व आप्पे आपण आता काढून घेऊया. तयार आहेत मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेले गोड आप्पे. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप गरम आहे हे बघा. आणि आतून जाळीही किती छान आलेली आहे. मस्त सॉफ्ट असे आपले हे आप्पे तयार झालेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.